मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानात आमरण उपोषण आणि मोठा पाठिंबा त्यांना या सगळ्या उपोषणाच्या निमित्तानं मिळतोय। आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। कुठून आलेला आहात आणि काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? आम्ही हिंगोली जिल्ह्यातून कळमनुरी तालुका सालापूर गावामधून आलेलो आहोत। अतिशय कमी वस्तीचं आमचं गाव आहे। सकल मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीनं या ठिकाणी मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आंदोलनाचं स्वरूप तयार झालेलं आहे। आमची शासनाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर सकल मराठा समाजाला मनोजदादांच्या माध्यमातून ज्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण कराव्यात आणि हात जोडून विनंती आहे की मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये। 4-2 भांडगुळं जरांगे पाटलांना नावं ठेवतील याच्याकडे अजिबात लक्ष न देता संवैधानिक पद्धतीची आमची मागणी आहे, अतिशय कायदेशीर मागणी आहे। समाजाला वेठीस धरण्याचं काम शासनानं करू नये हीच या प्रसंगी आपल्याला विनंती आहे। बांधवांनो, ही लढाई तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे। सर्वसामान्यांच्या लढा असल्यामुळं हा प्रत्येकाच्या खांद्यावर असली पाहिजे जबाबदारी। आपल्याला मुंबईमधून अजिबात हालायचं नाही आहे। समाज मनोजदादांच्या पाठीमागं आहे, मनोजदादा समाजाच्या पाठीमागं आहे आणि म्हणून आपल्याला मनोजदादांना एकटं पडू द्यायचं नाही। आपण सोबत त्यांच्या राहूया हेच या प्रसंगी आपल्याला विनंती आहे। जे भेटल ते खाऊया, आपण मुंबईतच राहूया। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। कुठून आलेला आहात? किती जण तुम्ही सगळेजण आलेला आहात? आम्ही जिल्हा हिंगोली तालुका कळमनुरी आम्ही सालापूरनं आलेलो। आम्ही 25 जण आलेलो। दादाला आंदोलनात सहभागी आज 4था दिवस आहे आमचा, 4था दिवस आहे। सध्याला एवढं सांगायचं आहे की सध्या आम्ही मुंबईत घुसलेलो आहोत। तू म्हणला होतास की सध्या मुंबईत मराठे येत नाहीत, भाग येऊन मराठे 2 कोटीच्या वर मराठा आलेला आहे मुंबईमध्ये। हे सध्या येऊन बघ, हा 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 सध्या आलो आम्ही मुंबईत आलो। हा सध्याला कोणीतरी जाऊन सांगा मराठे पाय किती आलेत मुंबईला, फिरून बघ म्हणाव तू। हे सध्या तू गोटास पाय येऊन पाय। काय भावना काय आहेत तुमच्या? काय म्हणणं आहे तुमचं? कशासाठी आलात आणि किती दिवस थांबणार इथे? आम्ही गेल्या मनोजदादासोबत आलेलो आंतरवालीपासून। आम्ही आहे हिंगोली जिल्ह्याचे। मनोजदादा म्हणले आम्हाला जोपर्यंत आपल्याला आरक्षण देत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही आणि जोपर्यंत आम्ही आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मुंबईमध्येच राहणार, ठाम ठोकून राहणार, जे भेटेल ते खाणार आणि मुंबईतच राहणार। आमची मागणी अशी आहे की आमचा अंत पाहू नये सरकारनं, आम्हाला आरक्षण द्यावं आणि इथल्याच मुंबईकरांना विनंती आहे की जे मदत होईल ते आमचे मराठा बांधवाला मदत करावं यायनी। आणि सांगणं सरकारला एवढंच आहे की मनोजदादा आमचे 3 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत, अन्न त्याग केलेलं आहे, आज पाणी सोडणार आहेत। आम्ही शांत आहोत, याचा अर्थ असा नाही की सरकारनं आमचा अंत पाहू नये। लवकरात लवकर मागणी आमची पूर्ण करावं, नाही तर आम्ही सगळी मुंबई जाम करू। की मुंबई जाम करू अशा पद्धतीचा जो इशारा आहे तो या सगळ्या आंदोलकांकडून देण्यात येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समेत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज।